बरं झालं. या महाराणीला असंच खडसवायला हवं. आता कुठे हिची अक्कल ठिकाण्यावर येईल. आई, तू पाहत होतीस ना, तुझी ही सून 1.5 दमडीची नोकरी करते. हिला एवढा किती पगार असेल, पण रुबाब पाहत होतीस ना. सुजाता आणि कांचनताई दोघी मायले की शीतलच्या खोलीबाहेर आपापसात कुजबूज करून गालातल्या गालात हसत होत्या. कारण आतमध्ये शीतलचा नवरा मदन तिच्यावर मोठ्याने ओरडत होता. तू 4 पैसे कमावून घरात आणायला लागलीस म्हणून तुला असे वाटायला लागले आहे का, की तू स्वतःच्या पैशांवर हे घर चालवत आहेस? मी रोज तुझी नाटकं पाहत आहे. तुला घरातील कामेच करायला नको. 1-2 दिवस झालेत माझी बहीण आली आहे. तिच्या येण्याने जणू तुझ्या समोर डोंगरा एवढी कामे वाढली आहेत. आणि ती कामे करता करता तू खूप थकून जातेस. आणि आता तर तू एवढी थकून गेली आहेस की तू कोणत्याच कामाला हात लावत नाहीस. शीतल, मी तुला शेवटचं सांगत आहे. जर तुला या घरात राहून कामं करायची नसतील, तुझ्या नोकरीचा रुबाब दाखवायचा असेल, तर या घरातून निघून जा. तसेही तुझे आई बाबा नाहीत. तुझ्या मामा मामीच्या घरी तुला कोण घेईल ते मी सुद्धा पाहतो. मदनच्या अशा बोलण्याने शीतलला राग आला आणि ती रागातच म्हणाली, तुम्ही कोणती नोकरी करत आहात आणि घरात किती पैसे कमावून आणत आहात? सकाळी उठल्यानंतर आंघोळ झाल्यावर पोटभर नाश्ता करायचा, कामाला जायचं आणि सुट्टी असली की मित्रांबरोबर उन्हाळक्या करायला जायचं. हेच तर तुम्ही करता. या व्यतिरिक्त तुम्ही करताच काय? मला बोलण्या अगोदर स्वतः काय करता याची तरी विचार करायचा. शीतलच्या अशा बोलण्याने मदनच्या रागाचा पारा चांगलाच वाढला. तू काय करतेस? 4 पैशांसाठी रोज कामाला जातेस. एक दिवस सुट्टी घे म्हटलं तरी सुट्टी घेत नाहीस. बिचारी आई सर्व घर सांभाळते. आता 2 दिवस झाले माझी बहीण आली आहे म्हणून सुट्टी घे तर नाही. आई आहे म्हणून हे घर चालत आहे. आई नसेल तेव्हा तू माझ्या बहिणीला कशी वागणूक देशील? जर तुला असेच वागायचं असेल तर तुला वाटत असेल की घरातील आणि सर्वांनी तुझ्या तालावर नाचावे, तर ते शक्य नाही. तू स्वतःचे वागणे बदल, नाहीतर या घरातून चालती हो. मदनच्या अशा बोलण्याने दरवाजा बाहेर उभ्या असलेल्या दोघी मायलेकी हसू लागल्या. कांचनताईंनी लगेच स्वतःच्या तोंडावर हात ठेवून हसण्यावर नियंत्रण ठेवत आपल्या मुलीला शांत राहण्याचा इशारा केला आणि हळू आवाजात म्हणाल्या, आत्ता अक्कल ठिकाण्यावर येईल. एवढे दिवस नोकरी करत असल्याचा मास दाखवत होती ना. आता नवऱ्यानेच धक्के मारून बाहेर काढण्याची धमकी दिली आहे म्हटल्यावर कसा आवाज शांत झाला बघ. सुजाता गालातल्या गालात हसत काहीतरी बोलणार तेवढ्यात शीतलने रागातच खोलीचा दरवाजा उघडला आणि बाहेर बाहेर पाहते तर काय, ननंद आणि सासूबाई दोघींना आपल्या खोलीच्या दरवाजा बाहेर पाहतात शीतल म्हणाली, तुम्ही इथे काय करत आहात? कांचनताईंनी क्षणाचाही विलंब न लावता लगेच उत्तर दिले, आम्ही इथे काय करतोय म्हणजे? तुम्ही दोघं किती मोठ्याने भांडत आहात. तुमचा आवाज पूर्ण गल्लीमध्ये ऐकायला येतोय. नवऱ्याबरोबर भांडताना थोडा तरी विचार करायचा. तुम्हा दोघांचा हा गोंधळ ऐकूनच आम्ही दोघं इथे आलो आहोत. शीतल काहीच न बोलता किचनमध्ये गेली. ग्लासभर पाणी प्यायली आणि पुन्हा आपल्या खोलीत येऊन कपाटातून कपडे काढून आपली बॅग भरू लागली. शीतलला अशी बॅग भरताना पाहून कांचनताई मदनला म्हणाल्या, अरे मदन, तुझी बायको खरंच घर सोडून जाण्याची तयारी करत आहे. अगं आई, ती भिकारडी कुठे जाणार नाही. तिला माहेर आहे का? मामा आम्हीकडे राहून लहानाची मोठी झाली आहे. वयात आल्यावर त्यांनी लग्न करून दिले आणि जबाबदारीतून मोकळे झाले. शीतल खोलीत होती. मदन तिला पाहायला खोलीच्या दारात आला. तेव्हा कांचनताई पुन्हा म्हणाल्या, ती बॅग भरून कुठे चालली आहे? मी तुला तिला धडा शिकवायला सांगितला होता, घरातून हाकलून द्यायला नाही. तिला धमकी देण्यापर्यंत ठीक होतं, पण ती खरंच घर सोडून निघून जात आहे. ती घरातून निघून गेली तर घराची काळजी कोण घेणार? मदन चिडून म्हणाला, आई, तू सांगितल्याप्रमाणे मी करत आहे. घर कसे चालते हे तिला समजायला हवे, म्हणून तर मी या सर्व गोष्टी शीतलला ऐकवल्या ना. सुजाता आगीत तेल ओतत म्हणाली, आई जाऊ दे, दादा नक्कीच विचारपूर्वक काहीतरी करत असेल. शेवटी ह्या महाराणीला एक धडा शिकवायलाच हवा होता. खोलीत शीतल तिच्या बॅगेत कपडे भरत होती तर बाहेर त्या तिघांचे शब्द हवेत घुमत होते. मागे न पाहता शीतलने तिची बॅग खांद्यावर टाकली आणि ती माहेरी निघून गेली. काही क्षणासाठी घरात एक विचित्र शांतता पसरली. मग कांचनताईंच्या चिडलेल्या आवाजाने ती शांतता भंग झाली. बघ, ती गेली, फक्त रजा घ्यायची होती. आता घराची काळजी कोण घेणार? मदन, तू सकाळी लवकर ऑफिसला निघून जाणार, मग मी हे सगळं घर एकटी कसं सांभाळणार? माझी सून गेली म्हणून माझ्या जबाबदाऱ्याही संपतात असं नाही ना. मदन खुर्चीवर बसत म्हणाला, आई, तू रोज म्हणायचीस की ती दिवसभर कामाला जाते आणि काहीच घरकाम करत नाही. आता ती गेली आहे त्यामुळे तुला हायसं वाटायला हवं. अरे मूर्खा, मी फक्त तसं म्हणत होते. मला म्हणायचं होतं की तिने नोकरी सोडावी किंवा सुट्टी घ्यावी. तू तिचा नवरा आहेस.
तू तिला समजावून घरी थोडा वेळ घालवायला सांगायला हवं होतं. मी तिला हकलून द्यायला सांगितलं नाही. आता ऐक, जास्त शहाणपणा करू नकोस. घरातली बाई घर सोडून गेली तर ही काही गोष्ट छोटी गोष्ट नाही. तेवढ्यात सुजाता मध्येच म्हणाली, अगं आई, जे काही झालं ते चांगलंच झालं. ती या घरात असताना आपण दोघी खूप जपून बोलायचो, जणू काही एखादा अनोळखी माणूस बसला आहे. अशा प्रकारे आपल्याला हळू आवाजात बोलावं लागायचं. आता आपलं ऐकायला कोणी नाही. आता आपण मोकळा श्वास घेऊ शकतो. सुजाताकडे रागाने पाहत कांचनताई म्हणाल्या, तूच तर म्हणत होतीस की तू आलीस तरी वहिनी सुट्टी का घेत नाही. तिने घरात राहून तुझी सेवा करावी असं तुलाच वाटत होतं, आणि आता ती गेल्यावर तुला आनंद झालाय का? तूच तर म्हणाली होतीस मी इथे आराम करायला आले होते, काम करायला नाही. आता मला आराम हवाय आणि काम दुसऱ्या कोणाला तरी करावं. सुजाता खांदे उडत म्हणाली, आई, काम तर होईल, त्यात एवढं काही मोठं नाही. वहिनी गेली हेच बरं झालं. बघूया तिचे मामा आम्ही तिला घरात तरी घेतात का, आणि अजून किती दिवस सांभाळतात. तिला तिच्या नोकरीचा गर्व होता, तो निघून जाईल. चल दादा. सुजाताने अचानक आपला सूर बदलला. मला कपाटाची चावी दे. तिने त्यात काय लपून ठेवलंय ते मला बघू दे. ती सारखी त्या कपाटाला कुलूप लावत असायची, जणू काही या घरात चोरच घुसला आहे. मदन उठून कपाटाची चावी शोधायला खोलीत गेला. त्याला ती सापडली नाही. थोड्या वेळाने तो बाहेर आला आणि म्हणाला, सुजाता, मला चावी सापडत नाहीये. वाटतं शीतल सोबत घेऊन गेली आहे. हे ऐकून कांचनताईंच्या डोळ्यात जणू आगच चढली. काय, ती चावी घेऊन गेली? कोणत्या हक्काने? त्या कपाटात तिचं सामान आहे का? त्या कपाटात माझ्या मुलाचं सामान आहे आणि माझंही. ती त्याला कुलूप लावून कशी काय निघून जाऊ शकते? मग मदनकडे बघून त्या रागाने म्हणाल्या, तू तिला चावी का नेऊ दिलीस? नवरा असूनही तू इतका हतबल का झाला आहेस? सुजाता सुद्धा रागाने म्हणाली, दादा, हे खूपच झालं. तू काहीच का बोलत नाहीस? आत्ताच्या आत्ता फोन करून चाव्या माग. तिला समजावून सांग की हे काही तिच्या मामाचं घर नाही, जिथे कोणीही काहीही घेऊन जाऊ शकेल. वैतागून मदनने फोन उचलला आणि शीतलला फोन केला. एकदा, दोनदा, तीनदा फोन वाजतच राहिला, पण पलीकडून काहीच उत्तर आलं नाही. ती फोन उचलत नाही. मदन वैतागून म्हणाला, आता मात्र कांचनताई खरंच वैतागून डोके आपटायला लागल्या. अरे देवा, माझ्यात नशिबात ही अशी कोणत्या प्रकारची सून आली आहे कोण जाणे. ती स्वतःहून निघून गेली, आणि त्यात भर म्हणजे तिने घरातील कपाटाला कुलूप लावून ती निघून गेली. तिला काय दाखवायचं आहे? ती तिच्या मामाच्या घरी जाऊन सगळ्यांच्या कानात विष कालवेल आणि आपली बदनामी करेल. तेवढ्यात दाराबाहेरून एक आवाज आला, हे कांचन, तू आत आहेस की नाही? तो आवाज शेजारी राहणाऱ्या सावित्री काकूंचा होता. तो आवाज ऐकून कांचन त्यांचे डोळे मोठे झाले. त्या कुजबुजल्या. बघा, आता ही सावित्री पण आली आहे. असं दिसतंय की बातमी गल्लीत पसरली आहे. सावित्री आली आहे म्हणजे ती नक्कीच चौकशी करायला आली असणार. ती आपल्या संपूर्ण वस्तीची रिपोर्टर आहे. मग मदनकडे बघून कांचनताई म्हणाल्या, बघ, सून गेल्याबरोबर नाटकं सुरू झाली. सुजाता दात ओठ आवळून म्हणाली, चल आई, आपण दोघी जाऊ. बघूया सावित्री काकू काय विचारते. तिलाही काहीतरी मसाला हवा असणार. मदन रागाने म्हणाला, तुम्ही दोघी त्या रिपोर्टरला सांभाळा. मी शीतलला इथे बोलावतो. तिची चाव्या घेऊन जाण्याची हिंमतच कशी झाली हे मी तिला विचारेन. कांचनताई आणि सुजाता बाहेर पडताच मदनने आतून दरवाजा बंद केला आणि पुन्हा पुन्हा फोन लावला. सावित्री काकू दारात उभ्या होत्या आणि मदनचा राग आतल्या आत खदखदत होता. शीतलने तिची बॅग रिक्षात ठेवली आणि आत बसताच ती जणू दुसऱ्याच जगात पोहोचली होती. रिक्षाच्या खडखडाटातही सुजाताच्या आगमनाचा अर्थ होता टोमणे आणि तिच्या कामावर होणारी सततची टीका. हे तिला स्पष्ट आठवत होते. दर 15 दिवसांनी सुजाता तोच प्रकार पुन्हा पुन्हा करायची. आई, वहिनी कुठे आहे? मी तुला सांगितलं होतं की मी येईपर्यंत वहिनी घरी असायला हवी. आणि कांचनताईंचं तेच उत्तर, अरे, मी तिला नेहमी सांगते, पण ती कधीच ऐकत नाही. तिला कामाची इतकी आवड आहे की कधी सुट्टीच घेत नाही. यावेळी तर सुजाताने येण्या अगोदरच फोन करून आपल्या आईला सांगितले होते की आई, वहिनीला सुट्टी घ्यायला सांग. मी आल्यानंतर मला काही दिवस आरामात राहून माझ्या आवडीचं खायचं आहे. पण सुजाता आल्यानंतर शीतल घरी नव्हती. त्यामुळे सुजाताचा राग आणखीनच वाढला. त्यामुळे शीतल घरी येण्या अगोदरच कांचनताईंनी ठरवून ठेवले होते की आज काही झाले तरी सुनबाईची खरडपट्टी काढायची. त्या दिवशी शीतल कामावरून घरी आली आणि तिने घरात पाऊल ठेवले तशा कांचनताई रागाने म्हणाल्या, सुनबाई, तुला किती वेळा सांगितलं आहे की तुझी नणंद आल्यानंतर तू घरात थांब. एवढ्या छोट्याशा नोकरीसाठी एवढी धावपळ करतेस, जणू काही लाखो रुपये कमावून घेऊन येतेस. आता मी असताना एवढे नखरे दाखवतेस, तर मी नसेन तेव्हा काय करशील? तू तर माझ्या मुलीला या घरात सुद्धा घेणार नाहीस. आपल्या आई पाठोपाठ सुजाता देखील तोंड सुख घेऊ लागली. अगं वहिनी, मी आल्यानंतर तू सुट्टी का घेत नाहीस? तुला तुझ्या नंदेची इज्जत नाही का? कांचनताई लगेचच टोमणा मारत म्हणाल्या, आमच्या काळात ननंदबाई आल्या
की सर्व कामं सोडून आम्ही सर्व लक्ष त्यांच्याकडे देत असायचो. पण आता सुना नोकरी काय करू लागल्या, सर्व चालीरीती आणि सासरच्या लोकांना इज्जत देणेच विसरून गेले आहेत. शीतलचे धैर्य तिथेच तुटले होते. ती म्हणाली, आई तुम्हीच विचार करा, मी किती वेळा सुट्टी घेणार? जर मी सतत सुट्ट्या घेत राहिले तर माझी नोकरी जाईल. ताई दर 15 दिवसांनी येतात, म्हणून काय मी दर 15 दिवसांनी सुट्ट्या घेत राहू का? शीतलच्या अशा बोलण्यावर सुजाता चिडून म्हणाली, अरे वा, स्वतःची चुकी आहे परंतु तिचा तोरा बघा. माझ्या समोर माझ्या आईबरोबर वाद घालत आहे. माझ्या समोर माझ्या आईला एवढं बोलतेस तर माझ्या पाठीमागे काय करत असशील? अहो ताई, उगाच पिसाचा कावळा करू नका. मी जे काही बोलत आहे ते नीट समजावून घेण्याचा प्रयत्न करा. प्रश्न सुट्टी घेण्याचा आहे आणि मी सतत सुट्टी घेऊ शकत नाही. बरं, आज मदनला येऊ दे, मग तुझी नोकरीच सोडायला सांगते. एवढं बोलून कांचनताई रागाने आपल्या खोलीत निघून गेल्या. त्यावेळी शीतल रागात आणि मोठ्याने म्हणाली, मी पण बघतेच की माझी नोकरी कशी सुटते. त्यानंतर शीतल कोणासोबतही काहीच बोलली नाही. तिने चहा बनवला, सासूला आणि नंदेला नेऊन दिला आणि स्वतःची चहा घेऊन खोलीत जाऊन बसली. शीतल तिच्या खोलीमध्ये गेल्यावर दोघी मायलेकी म्हणाल्या, आज जास्तच नखरे दाखवत आहे. संध्याकाळी मदन घरी आल्यावर कांचनताईंनी त्याची वाट अडवली आणि त्याचे कान भरण्यास सुरुवात केली. ती महाराणी तुझी बायको, तिला नणंद आल्यावर देखील सुट्टी घ्यायला नको. ही कामावर गेली नाही तर हिचं ऑफिस बंद पडणार आहे का? स्वतःला कोण समजते माहित नाही. आता पण बघ, आल्यापासून एकटीने चहा बनवून घेतला आहे आणि चहाचा कप भरून खोलीत जाऊन चहा पित आहे. अगोदर त्रासून आलेल्या मदनच्या कानावर या सर्व गोष्टी पडल्यानंतर तो रागातच खोलीत गेला आणि शीतलवर तुटून पडला. शीतल रिक्षामध्येच या सर्व गोष्टी आठवत असतानाच तिचा फोन वाजला. स्क्रीनवर मदनचे नाव झळकत होते तर इकडे सावित्री काकी कांचनताईंना प्रश्न विचारत होत्या. काय ग, तुझी सून आज भली मोठी बॅग घेऊन एकटीच कुठेतरी गेली, काही गडबड आहे का? सावित्री काकींच्या अशा बोलण्यावर कांचनताई घाबरल्या, पण आपली बाजू सावरत त्या म्हणाल्या, अगं काही नाही, तिच्या नातेवाईकांकडे लग्न आहे त्यामुळे ती तिकडे गेली आहे. हो, पण तुझा मुलगा तर घरातच आहे ना, तो तिच्याबरोबर का गेला नाही? सावित्री, तू पण ना, सुनबाईच्या नातेवाईकांकडे लग्न आहे. सुनबाई 2 दिवस अगोदर थोडीफार तयारी करण्यासाठी गेली आहे. मग काय माझ्या मुलाने सुद्धा 2 दिवस अगोदरच जायला हवं होतं का? सावित्री, उगाच आमच्या घराच्या गोष्टींमध्ये नाक खुपसून भांडणं लावण्याचा प्रयत्न करू नकोस. कांचनताईंच्या अशा बोलल्यानंतर सावित्री काकी लगेचच निघून गेल्या. सावित्री काकी गेल्यानंतर कांचनताई सुजाताला म्हणाल्या, सुजाता, थोडा चहा बनवून आण, माझं डोकं दुखायला लागलं आहे. आई, माझं सुद्धा डोकं दुखायला लागलं आहे, त्यामुळे माझ्याकडून हे काम होणार नाही. आता साधा चहा बनवणे देखील दोघींना मोठे काम वाटत होते. शीतल असताना दोघी मायलेकी फक्त ऑर्डर सोडायच्या आणि बिचारी शीतल सर्व काही बनवून द्यायची. ऑफिसला जाण्या अगोदर सर्व जेवण तयार करून जायची आणि घरी आल्यावर पण घरातील पसारा एकटीच आवरायची. कांचनताई म्हणाल्या, सुजाता, तुझी वहिनी या घरातून गेली त्यामुळे तुला आनंद झाला होता ना, आता तूच चहा बनव. सुजाता म्हणाली, मी दादाला सांगते, तो काहीतरी करेल. सुजाता जेव्हा मदनच्या खोली बाहेर गेली तेव्हा आतून आवाज आला, शीतल, आता तू मी सांगेपर्यंत येऊ नकोस. सुजाताचे नखरे खूप वाढले आहेत. मी सुद्धा तिच्या अशा वागण्याने हैराण झालो आहे. आई तिला काहीच बोलत नाही का, तर ती तिची मुलगी आहे ना आणि तू सून आहेस. हे ऐकता सुजाता जोर जोरात मदनच्या खोलीचा दरवाजा वाजू लागली. त्या आवाजाने कांचनताई सुद्धा तिथे आल्या. मदनने दरवाजा उघडताच सुजाता म्हणाली, मी सर्व काही ऐकलं आहे. तुम्ही नवरा बायको दोघांनी मिळून आम्हाला फसवलं आहे. कांचनताई आपला मुलगा आणि मुलगी दोघांच्या तोंडाकडे पाहू लागल्या. मग शांतपणे तिथून निघून हॉलमध्ये जाऊन सोफ्यावर बसल्या. सुजाता त्यांच्या मागोमाग तिथे आली आणि मोठ्याने म्हणाली, आई, तू पाहिलंस ना, दादा आणि वहिनीने आपल्या दोघींना कसं फसवलं आहे. वहिनी स्वतः हे घर सोडून गेली नाही तर त्यामध्ये दादाचा सुद्धा हात आहे. आई, अगोदर तुझी सूनच तुला वाईट वाटत होती, पण आता बघतेस ना, तुझा मुलगा बायकोचा बैल बनला आहे. तो तुझं काहीच ऐकत नाही. आता मदन शांत बसणार नव्हता. तो म्हणाला, सुजाता, हे सर्व तुझ्यामुळेच घडत आहे. मी रोज रोज माझ्या बायकोला त्रास देऊ शकत नाही. तुला काय वाटते की आम्हा नवरा बायकोमध्ये रोज भांडणं व्हावीत? मदन पुढे म्हणाला, जेव्हा माझे आणि शीतलचे आतमध्ये भांडण चालू होते तेव्हा मला माहित होतं, तू आणि आई दोघीही बाहेर उभे राहून आनंद व्यक्त करत होतात. तू कशी बहीण आहेस? भावाचा संसार सुखाचा व्हावा यासाठी बहिणी मदत करतात, पण तू तर त्या उलटच निघालीस. तुला फक्त आराम हवा आणि तुझी सेवा माझ्या बायकोने करावी एवढेच तुला वाटते. सुजाता कांचनताईंकडे पाहत म्हणाली, आई, पाहतेस ना दादा मला कसं बोलत आहे. मी देखील या घरची मुलगी आहे.
कांचनताई पटकन उभ्या राहिल्या आणि सुजाताच्या कांचिलात मारत म्हणाल्या, मदन बरोबर बोलत आहे. तो काही चुकीचं बोलत नाही. खरं तर या सर्व गोष्टी मीच करायला हव्या होत्या, पण माझीच चूक आहे. मी हिला पाठीशी घातली. मदन, तू आत्ताच्या आत्ता शीतलला फोन कर आणि ती जिथे कुठे पोहोचली असेल तिथून जाऊन तिला परत घेऊन ये. आपल्या आईचे असे बोलणे ऐकल्याबरोबर मदनने लगेच शीतलला फोन केला. मदनच्या बदललेला आवाज पाहून शीतलच्या लक्षात आले की घरची परिस्थिती आता बदलली आहे, म्हणून तिने रिक्षावाल्याला पुन्हा रिक्षा आपल्या सासरच्या घराकडे घेऊन जायला सांगितली. घरासमोर येऊन रिक्षा जेव्हा उभी राहिली तेव्हा रिक्षाचा आवाज ऐकून कांचनताई लगेचच दारात आल्या. शीतल रिक्षावाल्याचे पैसे देऊन दरवाजात आली तेव्हा कांचनताईने तिच्या समोर हात जोडले आणि म्हणाल्या, शीतल, माझे चुकले, मला माफ कर. मी माझ्या चुकीच्या मुलीची साथ दिली, पण आज मला समजलं आहे की तू योग्य आहेस आणि घरातील सर्व जबाबदारी तू अगदी समर्थपणे पार पाडतेस. तू या घरातून निघून गेल्यानंतर मी माझ्या मुलीला माझ्यासाठी चहा बनवायला सांगितला, तर तिने लगेच मला नकार दिला आणि म्हणाली, तुला चहा हवाय ना, मग मी दादाला सांगते. एवढी काम चुकार माझी मुलगी आहे, ती स्वतःच्याच भावाचा संसार उद्ध्वस्त करायला निघाली आहे. जेव्हा तुम्हा दोघांच्या खोलीमध्ये भांडण चालू होते तेव्हा तिला खूप आनंद झाला होता, आणि त्यानंतर तू जेव्हा आहे घर सोडून निघून गेलीस त्यावेळी तर तिचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. आपली आईच आपल्या वहिनीची माफी मागत आहे आणि आपल्या विरोधात बोलत आहे, हे जेव्हा सुजाताने ऐकले तेव्हा तिने आपली बॅग घेतली आणि म्हणाली, आई, मी या घरातून आता कायमची जात आहे. मी पुन्हा कधीच या घरात येणार नाही, कारण या घराला आता मुलीची गरज नाही. त्यावर कांचनताई म्हणाल्या, या घरची खरी मुलगी तर शीतल आहे. आपल्या आईचे असे बोलणे ऐकल्याबरोबर सुजाता रागाने पाय आपटत आपली बॅग घेऊन निघून गेली. त्यावेळी शीतलने मदनकडे पाहिले आणि डोळ्यांनीच इशारा केला की आपण जे नाटक केले त्याचा योग्य तोच परिणाम झाला आहे. सुजाता, जी सतत आपल्या भावाच्या संसारामध्ये लुडबुड करत होती, आणि कांचनताई, ज्या डोळ्यांवर पट्टी बांधून आपल्या मुलीची साथ देत होत्या, त्यांची देखील अक्कल ठिकाण्यावर आली होती. आता शीतलच्या संसारात कोणताही अडथळा नाही, त्यामुळे तिचं कुटुंब अगदी सुखी आहे. तर मित्र आणि मैत्रिणींनो, मदन आणि शीतल दोघांनी मिळून जे नाटक केले होते त्या नाटकामुळे कांचनताई आणि त्यांची मुलगी दोघींची अक्कल ठिकाणावर आली. हे जे काही झाले ते योग्य झाले का, याविषयी आपले काय मत आहे ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. आणि जर तुम्हाला ही कथा मनापासून आवडली असेल तर कथेला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.